विविध भागातून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर त्यांनी जो विश्वास दाखवला, हा जो प्रवेशाचा ओघ आहे, हा आपण पाहत आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक शिवसेनेमध्ये येत आहेत आणि आपण बाळासाहेबांचा विचार, आनंदीगे साहेबांची शिकवण घेऊन पुढे चाललोय आणि म्हणून 80% समाजकारण, 20% राजकारण हा मूलमंत्र घेऊन आपली वाटचाल सुरू आहे आणि म्हणूनच 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये केलेलं काम, महाराष्ट्राचा झालेला विकास आणि या विश्वासावर शिवसेनेमध्ये सर्व लोक येत आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी जो विश्वास दाखवलेला आहे, या विश्वासाला सार्थक करण्याचं काम शिवसेना करेल आणि ज्या ज्या भागातून कार्यकर्ते शिवसेनेमध्ये सामील झाले आहेत, त्या म्हणजे आता ठाणे असेल, पालघर असेल, सांगली असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, या सगळ्या भागातून दररोज शिवसेनेमध्ये प्रवेश कार्यकर्ते करतात, विविध पक्षातून लोक येत आहेत आणि म्हणूनच आता काही निवडणुका नाहीत, काहीच नाहीये, पण निवडणुका नाही, काही नसताना देखील लोक ज्या विश्वासाने आज शिवसेनेमध्ये येत आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्या भागातल्या विकास प्रकल्पांना या ठिकाणी चालना देण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल, ही खात्री आपल्याला देतो, हा विश्वास आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. उद्या या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हा आतापर्यंतच्या इतिहासातला, देशातला विक्रम उद्या मोडीत काढणार आहेत आणि 12 वर्ष सातत्याने जी काय रे कशाला करतो 12 वर्षाचं जे काही त्यांचा कार्यकाळ आहे तो अतिशय यशस्वीपणे या देशाला पुढे नेण्याचं काम, या देशाला प्रगतीपथाकडे नेण्याचं काम आपल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे आणि आपण शिवसेना म्हणून त्यांच्या एक एनडीएचा प्रमुख घटक पक्ष म्हणून आपण काम करतोय आणि म्हणून याचा सार्थ अभिमान आपल्याला आहे आणि म्हणून मोदी साहेबांना देखील आज मी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या यशस्वी कारकिर्दीला मनापासून शुभेच्छा देत असताना त्यांचं अभिनंदन करतो, कारण या देशाला सर्वोच्च म्हणजे शिखरावर पोहोचवण्याचं काम मोदी साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रात देखील डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी काम करत आहे आणि म्हणूनच आज आपण पाहतोय विकास वेगाने होतोय आणि म्हणूनच शिवसेनेवर देखील लोक विश्वास दाखवत आहेत, शिवसेनेवर प्रेम करतायत आणि म्हणून शिवसेनेत प्रवेश करतायत आणि म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.